शिवजयंतीच्या निमित्तानं हा पर्वकाळ आहे. या निमित्तानं हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह या पुण्यनगरीमध्ये संपन्न होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी या शब्दातच मायबाप त्यांच्या नावाचा अर्थ दडलेला आहे. शी म्हणजे शिलवान राजा, शिवाय म्हणजे वाघाचा काळीज असणारा राजा, आणि शिवाजी म्हणजे जीवाला जीव देणारा राजा. विडल 393 वर्ष होऊन गेला, अजूनही छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज म्हणजे राजांची प्रेमन करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती, आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. त्या राजाच्या येण्याने ही धरती पावन झाली मायबाप. आणि जगाला आदर्श राज्य जर कोणता असेल, देश जर कोणता असेल तो भारत आहे. आणि भारत देश जर कोणाकडे बघून मायबाप आपली पावलं टाकत असेल तो महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्राला जर आदर्श कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत. विडवल अहो, एका राजाच्या जयंतीच्या निमित्तानं सप्ताह हा जीवनाचा कळस आहे मायबाप. आणखी आयुष्यात काय मोठेपणा प्राप्त असावा. तुम्ही म्हणता जयंती तर देवाची होत असते. देवाची जयंती, साधूची पुण्यतिथी, माणसाचं श्राद्ध, प्रत्येकाचं वैशिष्ट्य ना. रामाची नवमी, कृष्णाची अष्टमी, तुकोबार यांची बीज, नाथांची षष्टी, माऊलींचा समाधी सोहळा, सौताबाबाची पुण्यतिथी, महादेवाची शिवरात्र, देवीचे नवरात्र, तुमची आमची पित्र. माझा कौ करीत आपले पित्र आहेत. आपल्या कुठे जयंती होत असतात का? मग जयंती जर देवाची होत असते तर मला एक जणांना शिवाजी महाराजांची जयंती कसं काय, ते काय देव होते का? तर त्याचं उत्तर आहे का, शिवाजी राजे देव होते का नाही हे आम्हाला माहीत नाही, पण शिवाजी राजेंमुळे देवळातला देव सुरक्षित राहिला हे मात्र 100% खरं आहे मला. काही माणसं देव नसतात पण देवापेक्षाही कमी नसतात, असं दैवत म्हणजे शिवाजी महाराज. विडवलं चरणाचा आहे, संतपर प्रकरणातील आहे, संतांच्या आलिंगनाचा महिमा सांगणारे. आलिंगन गडे मोक्ष सायुज्यता जोडे. मुळात आलिंगन ही प्रक्रिया अशी की कुणी कुणाला आलिंगन देत नाही. ओळखच नाही ना आलिंगन दिला असं घडेल का कृष्ण महाराज? एखाद्याची जर थोडी ओळख असेल तर माणूस फक्त स्मित हास्य करतो, जे अरे बस झाला तुझा पाहुणचार, तू निघा आता, तुझी तेवढीच क्वालिटी, फक्त हसून वाट लावतो. त्याच्या पुढे जर दुसती असेल तर हातात हातही, त्याच्यापेक्षा जर पुढची दुसती असेल तर खांद्यावर हात टाकून म्हणून चलतो. आणि जीवलग मैत्री असेल तर आलिंगन आहे. आलिंगनाचे 2 प्रकार आहे, द्वेष स्वरूप आलिंगन आणि प्रेम स्वरूप आलिंगन. अंधकरणामध्ये राग, कपट, राजकारण आणि डोक्यात जर गेम असेल ना तरी सुद्धा आलिंगन दिलं जातं, ते द्वेष स्वरूप आलिंगन. आणि अभंगात जे सांगितले ते प्रेम स्वरूप आलिंगन. विडवलं आधी द्वेषाचं आलिंगन सांगतो मग प्रेमाचं सांगतो. 5 पांडव युद्धामध्ये विजयी झाले मायबाप. 100 होती, एक सुद्धा राहिला नाही. आणि 5 होती, धक्काच लागला नाही हो. कारण एकदा देवाने जर राखलं तर पायात काटा सुद्धा मोडत नाही. देव राखेता या मारीला कोण, देव राखेता मारी कोण, सांभाळ करावं. ह्या किरकोळ माणसांचं काय घेऊन बसले, ही धोका द्यायलाच आहेत माणसं. सांभाळ देवाने करायला पाहिजे. वरून जर एकदा ऑर्डर सुटली ना खालच्यांचं काय चलत नाही. देव राखे तया मारील कोण, आवाज न मोडे काटा हिंड दावन. किती वनात हिंदा काटा सुद्धा मोडणार नाही हो. 5 पांडव होते जसे तसे, 100 होती, एक सुद्धा राहिला ना अगरबत्ती वावळाय. किती वाईट वाटत असेल बरं धृतराष्ट्राला, करा बरं विचार. 100 होती मावे, सगळी गेली ना, आणि भावाची सगळीच राहिली. आणि परत त्यांच्याच भाकरी खावा लागल्या ना. पांडवांकडे त्यांच्याच घरी होता, जेव्हा जाईन कुठं दुसरीकडे. पण धृतराष्ट्र आणि 5 पांडवांचं एक दिवशी जेवण चालू होतं. जेवण करता करता धृतराष्ट्र भीमदादाला म्हणतो, भीमा ए दादा 100 मुलं मेली रे,
पण तुम्ही राहिलेली 5 आता माझीच मुलं आहेत. कधीतरी असं वाटतं तुमच्याकडे बघितलं की माझ्या मुलाची आठवण येते, दुर्योधनाची, दुःशासनाची मला आठवण येते. आणि भीमा, तू माझा मुलगा आहे असं माझ्या अंतःकरणात भावना निर्माण होते. कधीतरी वाटतं की मुलाला समजून तुला आलिंगन द्यावं राजा, असं प्रेम निर्माण होतं. कोण म्हणतंय? धृतराष्ट्र. कोणाला? भीमदादाला. तुला असं आलिंगन देण्याची इच्छा होते रे. आता ह्या आलिंगनात प्रेम आहे का कपट आहे? त्याच्या डोक्यात गेम होती, घोंड बोलून जवळ बोलवायचा आणि दाबायचा, दुसरं काय नव्हतं. 100 मुलं मारली, कुठे प्रेम निर्माण होत असतं का? भीमा, हे राजा, कधीतरी तुला आलिंगन देण्याची इच्छा होती. किती वाहनी, किती गोड आहे बरं का. ही लय गुळ फेकणारी बी धोकादायक असतात बरं का. जी लय गोड बोलतात ते आपल्याला कवाच मतदान करीत नाही. हा रोखठोक माणूस परवडला, नाही तर नाही, होई तर होई, बघून करून याला चक्रा मारू मारू पुढतात. जी लय गोड बोलतात ते आपल्याला कवाच मतदान करीत नाही. ज्या जण आपला समण्यात येऊ शिक्का हाणतो. हा तोंडाव एक आणि महाग एक. तुको बऱ्या सांगतात, मैंद मुखीचा कोवळा भावांतरीचा निराळा, भावांतरीचा निराळा, मैंद मुखीचा कोवळा भावांतरीचा निराळा, मैंद मुखीचा कोवळा भावांतरीचा निराळा, भावांतरीचा निराळा, मैंद मुखीचा कोवळा भावांतरीचा निराळा, भावांतरीचा निराळा, भावांतरीचा निराळा, मैंदमुखीचा कोवळा. असं इतकं गोड बोलतात ना, काय कसं कवळच शेलकच बोलणार. तिची वाणी ऐकले आपल्याला सुद्धा वाटतं की ह्याचं आपल्या इतकं कुणाच प्रेम नसेल, इतकं आपल्यावर जीव तोडून. पण भावांतरेचा निराळा अंतःकरणात वेगळंच असतंय मायबाप. तसं धृतराष्ट्राचं मन होतं, राजा तुला आलिंगन देण्याची इच्छा रे. भीम मायबाप तब्येतीत जास्त होता, पण त्याला लय राजकारणातले छक्के पंजे कळत नव्हते. त्याला वाटलं खरंच काकाच्या मनातला राग गेलाय काय नाही. तो म्हणला, काका मी तुम्हाला आलिंगन देतो, पण आज नाही उद्या. म्हणजे काका पुतण्याचं राजकारण काय हे आताचं नाही बरं का. ही पहिल्यापासूनच आहे. महाराष्ट्राला तर फार येड लावलंय काका पुतण्याच्या राजकारणाने. सगळं धिंगाणात चालू आहे मायबाप. कोण कोणच्या पक्षात हेच काळाला मार्ग नाही हो. अवघड परिस्थिती झाली मायबाप सगळी. येतो काका, उद्या आलिंगन देतो तुम्हाला. ठीक आहे. इतका भीम खुश झाला. त्याला वाटलं काकाच्या मनातला आपल्याविषयी रागच निघून गेला. भीम इतका खुश झाला त्याने डायरेक्ट स्टेटसच ठेवला, मी उद्या काकाला आलिंगन देणार. सगळ्या हस्तिनापुरात व्हायरल झालं होती. सगळीकडे बातमी, सगळा सोशल मीडिया जाम करून टाकला भीमाने. मी काकाला आलिंगन देणार. हेडलाईन चालायची काका पुतण्याची भेट. भगवान श्रीकृष्ण बसले होते व्हॉट्सअप खेळत. देवाच्या ग्रुपला ती बातमी आली की काकाची पुतण्याची भेट होणार आहे. देवाने ओळखलं धृतराष्ट्रानं भीमाला ना आलिंगन 100% काहीतरी डाव आहे. भीमाला फोन गेला, कुठे म्हणला, हेडे स्टेटस व्हिडिओ डिलीट कर म्हणले, पूर्ण माहिती घे, जण मग टाकी जा, चुकीच्या बातम्या व्हायरल करतो. झपकी होती लोक गावली. आहो त्याला माहित सत्य काय आहे बघा. हे इकडे मला ते डिलीट करून सगळं. देवाची भीमाची मीटिंग. काकाला आलिंगन द्यायचं नाही, भीमाला देणार. जगायचंय का, मेलो तरी चालेल, पण आलिंगनच देणार. शब्दात बदल नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी. अरे नको भीमा माझा ऐक. देवा तुम्ही आमच्या घरगुती मॅटर मध्ये तुम्ही डोकं लावायचं नाही. देव म्हणले, अरे तुला घरगुती मॅटर आता सुचला का? आणि 18 दिवस तुझ्या भावाच्या रथाचं सारथ्य केलं, युद्धामध्ये विजय प्राप्त करून दिला, तो काय आमच्या घरचा मॅटर होता का? अरे तुमच्या घरचं मिटवायसाठी आम्ही आमचा पार खकना केला ना. अरे मी राजा कुठला आणि राहिला कुठं? माणूस होता, कुणाची गाठ पडली होती, आधी जे हरी घालीत नव्हता, आधी ठोका टाकायचा आणि मग जे हरी घालायचं. स्वभाव असतो बघा तसं. काय का आधी कुचक बोलणार आणि मग गोड बोलणार. आणि भीमात एवढी ताकद का होती तर आईच्या हात चकल्याशिवाय भीमाचं पोट भरत नव्हतं. हे आताच्या भीमाने ध्यानात ठेवा. आता आईच्या हातचं पटतंय का? एक जण भीम जेवायला बसला, आईवरच रागावला, आई असली भाजी केली, इतकी पातळ भाजीने, इतक्या झाड चपात्या भात कच्चा ठेवला ना, वरणाला मीठ नाही, तुझ्या हाताला चव नाही, परत स्वयंपाक करायचा नाही. आई म्हणली, बाबा मी नाही केला स्वयंपाक, तुझ्याच बायकोनी केला. असं वय. आणि मग मस्त आहे की पातळ आहे पण टेस्ट छान आहे. मूर्खा, तुला बुटाने हाणला पाहिजे र. हा
आई म्हणले की तुझा उष्माघात होतो, बायको म्हणलं की लॉकडाऊन. एवढा फरक म्हणल्यावर कवा ताकते याच्या भीमाला. त्याच्यामुळे आताचे भीम बी बघा चिमणी म्हणी मावळे वजनदार. तानाजीने बाजीने ऊसाची मुळी तर कर्र 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 ऊसाची मुळी पिळीत होती. आताच्या पोरांना ऊस तुटा नाही, टिपरू धर तर कण त्यात. अयो एकाने गुडघ्या ऊस आणला त्याची वाटी सरकली खाटकून. काय जगत र तू, ऊस तुटाना. काय ताकद होती मायबा भीमदादा, ताकद होती हनुमंतरायात. दुसऱ्याच्या गावात गेले माणसं डिरिंग करण्यात ग बसत्यात. नको रे गाव दुसऱ्याचे येडेवणे करायला नग. आणि वाघ असा झाला दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली पेटली, त्याचं गाव बी जाळलं. जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तुका. इतकी ताकद का होते अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगड पडला तर धाडदेशीन दगड फुटत होता. दुधात ताकद होती. आता आईचं दूध राहिले का, आता बाटली. जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टोपणात बदल होतो. लहानपणी ती दुधाची पोरग झोळीत फेकायचं, तोंडात बाटली कोंबायची, आईनं बसायचं वाटल्यावर तिकडे व्हॉट्सअप खेळत. ती पोरग एकटं झोळीत नुसतं पत्र्याकडे बघत हॅ करत. त्याला काय सुधारणा. बाटलीचं दूध संपलं, बुचानं दाताने कुरतानलं, लबरचा तुकडा त्याच्या नरड्यात गोतला. पोराने डोळं पांढरे केलं. मोबाईल बंद झाल्यावर पोराकडे मम्मी आली तर तर पोरग जायच्या बेतात. काय कुठं नाही त्या बाटलीचा. लहानपणी ती वाट. त्याच्यामुळे पहिल्यासारखी पोरं बी अशी गुटगुटीत राहिली नाहीत. तजेलदार त्यांची डोकी मडकेवानी झाल्यात आणि हातपायच्या काड्या सुख करतात, दुखार कमर दाबल्या ते, डिरीत फुगल्या ते, कुपोषणात आवड झाली, वाकडी तिकडीच झाले ते पोर. काय काय आईचं दूध आहे का, काय आईच्या पत्राला खेळायला भेटतंय का, आईच्या मांडीवर का. आता आई जीन पॅन्टीवर आहे. खेड्यापाड्याने तरी धर्म ठिकाण आहे. शहरात पुरं वाटोळं झालंय मायबाप. हे असे कपाळाला कुंकू डोक्यानं पदर हे असं खेड्यापाड्या जरा बघितलं जरा बरं वाटतं. अजून तरी आपण महाराष्ट्रात आहे अशी भावना होते. नाही तर काही शहराने राहिले काय ते पोरावर संस्कार होणार आहेत. आणि मग ती लहानपणी ती वाटली, मोठं झाल्या मोठी वाटली. आणि मोठ्या वाटलेच नाद आल्या ते आम्हाला सुद्धा आवरत नाही. 100 गांधावाल्याचं एक पेतार हरिपाठ बंद करा हरिपाठ. गांधावाली गेला ऐकायचे तर आम्हाला माहिती. हा त्यांचं सगळं रेकॉर्ड आहे आमच्याकडे. हा आणि त्यांच्या दम असेल ते त्यांनी पिऊन दाखवा. त्याच्यात ते बुका थापला का तो 5-6 पण आमचा अध्यक्ष झाला का. ही पिणारी ही चित्र असतात माहिती. 2 म्हातारे पारावर बसल्या मला होय दारू पेले खोकला जातो कर. दुसरा मला 100% जाणार. मला कसं काय. हरियाड्या दारूमुळे माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं, गाडी गेली. मग तुझा खोकला का नाही जाणार म्हणला. आता ती घाली निघले. हे पिऊ नका, चांगलं खा, चांगलं प्या, चांगल्याच्या सांगतात. व्यसन फॅशन वाईट टोकतं दिसन तिथं खाली बसन. ह्याच्यात काय भेटन. गुटखा खाल्ला तोंड फुटन, दारू पेला लिव्हर फुटन, चांगल्या कामाताला बंधन तुटन. मित्र म्हणत चांगली ठेवण्यात सुरुवातीला पासण्या ताडी, तुमची वळत्या नाडी, दारोसल्या गुडी, इकावं लागन महाडी, इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, यार लावण्यात दारूला काडी, धरण्यानं तुकोबाची जोडीन, मग कळण परमार्थाची गोडी. व्यसनाची हारी जाऊन आयुष्याची बर्बादी करण्यापेक्षा वार करत बसून हरिपाठ वाचा. अंधार इथं विषय चाललाय. आलिंगन देणारच. मागची मुलं बोल नका. मग भगवान श्रीकृष्ण सांगितलं भीमा तुला आलिंगन द्यायचंय दे. एक काम कर, आलिंगन देण्याच्या अगोदर 2 मिनिटाचा वेळ मला दे. आणि तपलं तो आलिंगन दे पण अगोदर 2 मिनिट. ठीक आहे. देवाने अशी आयडिया केली. त्याच रात्री भीमाच्या आकाराचा लोखंडाचा पुतळा बनवून घेतला. लांबी, रुंदी, उंची, जाडी डिक्टो भीमच. लोखंडाचा पुतळा. दुसऱ्या दिवशी सभा भरली. भीमा हे राजा बघा बरं किती वाणी गोड. म्हणजे शेवटपर्यंत पुढच्याला गाफीलच ठेवायचं, नाहीच कळलं पाहिजे प्लॅन. ए राजा आलिंगन दे. भीम बी उठला हो. देवान डोळ्यान दाबला ग बस तुझा दुसरा नंबर आहे. म्हणजे पहिला कुणाचा आहे. सेवकाला खोलवला म्हणा पुतळा आणा स्वारका पुढे. आता ते काय आंधळच होते त्यांना काही दिसत नव्हतं. लोखंडाचा पुतळा सरकेवला पुढं. आणि भीमा म्हणून मिठी मारली ना आलिंगन दिलं. 100 मुलं मारली होती. किती राग आसन. भीम समजून लोखंडाच्या पुतळ्याला मिठी मारली. जीज भीम कर 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 दाबलाय. लोखंडाचा पुतळा होता पण जागेवर बुका केला पिटच. आणि मग भीमला आयो ह्याच्या जागेवर जर मी असतो नको रे म्हणला. मला काका नको आलिंगन नको. मला पहिलं जेवाय वाडा बाकी काहीच नको. मला निघूनच गेलं ती. आता हे सुद्धा आलिंगनच आहे पण हे आलिंगनात प्रेम आहे का. द्वेष आहे, कपट आहे, राजकारण आहे, अंतकरणात मत्सर आहे. असंच एक अजून आलिंगन आपल्या इतिहासामध्ये गाजले. ओ शिवाजी हमारे गले लग जाओ. कोण म्हणतंय. अफजल खान. कोणाला. ज्यांची जयंती त्यांना. राजे आलिंगन द्या. हे सुद्धा आलिंगनच होतं ना पण त्याच्यात प्रेम आहे का.
कपट आहे. स्वराज्याविषयी राग आहे, पण आलिंगन देणारा कसा होता? आशा वागिनीचा तेव छावा आणि खानाच्या भेटीसाठी राजांनी नक्षीदार श्यामेने उभारला. नक्षीदार श्यामी आला, खान दौलत डुलत आला. नक्षीदार खान श्यामी आला, खान दौलत डुलत आला. सय्यदबंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संग जीव महला. सय्यदबंड त्याच्या संगतीला, शिवबाचा जीव महला. वा भले. टाळी टाळी छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी हमारे गले लग जाओ. राजे एक एक पावलानं पुढे चाललेत. भगव्या झेंड्याचा शिपाई, महाराष्ट्राचं भविष्य आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाला आलिंगन दिलं आणि खानानं दगा केला. खानदा विमान मान्याला, खानदा विमान मान्याला, खानदा विमान मान्याला, खानदा विमान मान्याला. कटारीचा वार त्यानं केला, चिलकत होता अंगाला. कटारीचा वार त्यानं केला, चिलकत होता अंगाला. वा टाळी टाळी टाळी. त्या राजाने काय केलं? वाघनखाचा मारा केला, पोटामध्ये बिचा खूप झाला. टरा टरा फाडलं पोटाला जिरहाजी, टरा टरा फाडलं त्याच्या पोटाला जिरहाजी, टरा टरा फाडलं पोटाला जिरहाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. खानाचा कार्यक्रमच केला. खानाला मारलं हे मला सांगायचं नाही, मला फक्त सांगायचे आलिंगन. आपला मूळ गाभा आलिंगन शब्द. खानानं राजाने बी अफजल खानाला आलिंगनच दिलं, पण त्या आलिंगनात प्रेम नाही, कपट आहे, राजकारण आहे. हे झालं द्वेष स्वरूप आलिंगन. पण आजच्या अभंगामध्ये जे आलिंगन सांगितलंय ते प्रेम स्वरूप आलिंगन. जे आलिंगन कृष्णानं दिलं अर्जुनाला, जे आलिंगन रामाने दिलं भरताला, जे आलिंगन रामाने दिलं हनुमंतरायांना. सायुजता जोडे. संतांनी जर आलिंगन दिलं तर सायुजता नावाचा मोक्ष प्राप्त होतो. मला असं वाटतं नेहमी संतांना आलिंगन द्यावं. काय फायदा आहे? सायुजता नावाचा जो सर्वोच्च मोक्ष आहे तो पदरामध्ये पडतो. मोक्ष सायुजता जोडे. काय काहींच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला असेल की संतांनी आलिंगन दिल्याच्या नंतर मोक्ष मिळतो. महाराज काय बोलता राव, आतापर्यंत तर आम्ही असं ऐकलंय की मोक्ष देण्याचं काम देवाचं आहे. मोक्ष कोण देतो? देव. आणि आज काय सांगितलंय? मोक्ष कोण देतात? संत. आलिंगन घडेन मोक्ष सायुजता. अहो एक बोला ओ. इकडं सांगायचं देवाकडे मोक्ष आहे, इकडं सांगायचं संताकडे मोक्ष आहे. असं दोन डगरी पाय ठेवल्यावर कसा विश्वास ठेवायचा? विडल दोन बोलतात ते संत नसतात. संत काल जे बोलतात तेच आज बोलतात, आज जे बोलतात ते उद्या बोलतात. आणि जे ज्ञानोबराय बोलतात तेच तुकोबराय बोलतात, आणि जे नामदेव राय ज्या मुद्द्यावर ठाम आहेत तेच नाथ महाराज सांगतात. मग इथं दोन कसं काय दिसतंय? खरंच सांगा, मोक्ष देव देतो का संत देतो? आतापर्यंत सांगितलं देवाकडे मोक्ष म्हणून भक्ती करा, देवाकडे मोक्ष म्हणून भक्ती करा. जाऊ देवाच्या गावात देव देईल विसावा म्हणजे काय? मोक्षच ना. आणि हे तर सांगितले आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. मोक्ष नेमकं कोण देतं? तर त्याचं उत्तर आहे का तुकोबराय म्हणे, तुमचा प्रश्न ठीक आहे, साहजिकच आहे, पण नीट ऐका.
मोक्ष हा देवच देतो, पण देवाकडला मोक्ष जरा लेट आहे आणि संताकडे डायरेक्ट मोक्षाची पंगत आहे. आणि पंक्तीला भेदभाव नसतो. देवाकडे बी मोक्ष मिळेल, पण सरकारी कामन 12 महिने थांब, तशा पद्धतीचे जट घेऊ घेऊ पार हँग होतंय माणूस, तरी कोणाचा तरी मेळ बसतो. पण संताकडे तसं नाही. संताकडे डायरेक्ट पंगतच बसवली. आणि संतांच्या दारातल्या पंक्तीमध्ये भेदभाव नाही. का समर्थाच्या पंक्ती भोजने, तळलेल्या वरिल्या एकची पक्वाने. ज्ञानोबा सांगतात श्रीमंत असो गरीब असो, आमच्याकडे तसं नाही. या रे याती भलती नारी करावा विचार नलगे चिंता कोणाची सकळा शेते हयाधिकारी कलियुगी उदार हरीच्या नामे. देवाकडे बी मोक्ष. बरं आता त्याच्या पुढचं सांगतो. देवाकडे गेले मोक्ष मिळतोय, पण एक क्षण लागतो. देवाचे द्वारे उभा क्षण भरी आखा एक क्षण आहे. संताकडे 50% काम लवकर आहे हो, एक क्षणाची गरजच नाही. देवाकडे क्षण लागतो. देवाचे द्वारी उभा क्षण भरी. इथं तसं नाही बाप्पू, अर्धा क्षण आहे हो. अर्धा क्षण घडता संत आहे का नाही फर्स्ट काम देवापेक्षा. म्हणून तर देव बी देतो मोक्ष, नाही असं नाही, पण लय जटे घ्यावं लागतात. इथं डायरेक्ट प्रमोशन आणि स्वतः सारखंच करून टाकतात. आपण सारी के करीत आपण सारी के करीत आपण सारी के करतात. आपण सारी के करीत आपण सारी के करीत नाही काळ आया लागी संग संग गई संग संग गई. नाही काळ आया लागी दया लागी संत संग देई संत संग दे. आपण सारी की घरी तिथात गाळ नाही गाळ वेळत आहे. इथं लेट काम जमत नाही. डायरेक्ट म्हणले प्रमोशन आहे इथं संतांकडे. बरं का जागेवर जात आहे एखादं. लेट काम नाही हो संताकडे. देवाकडे एक मोक्ष एक क्षण लागतो. देवाकडे अर्ध्या क्षणातच काम होते. म्हणून म्हणतात मोक्ष सायुजता जोडे. संतच खऱ्या अर्थानं कमी वेळामध्ये मोक्ष देऊ शकतात. आपल्यासारखं संतांसारखं आपल्या साधकाला करू शकतात. पण त्यांनी आलिंगन दिलं तर आलिंगनाकडे असं आलिंगन कोणी कोणाला दिलं आहे का? पैठण निवासी नाथबाबांच्या घरी रोज पुरणपोळी व्हायची मायबाप. आणि नाथ महाराजांच्या घरी पोळ्या खाण्यासाठी एक सामान्य घरचा बालक येऊन राहिला होता. त्याचं नाव गावबा. अत्यंत निरक्षर होता. क ख ग ग 1 2 3 4 काही संबंधच नाही त्याला. EBCD वगैरे तसले बाराखडीचा विषयच नाही. फक्त खाणे आणि झोपणे. पण एक संत सेवा घडण म्हणून आपलं रोज पोळ्या व्हायच्या. आणि पोळी सुद्धा गिरजामातेने केलेली अशी पोळी होती. इको कमी ठेवा, आवाज वाढव. हे बोल नका ते शांत लहान मुलं शांत बस. पोळी जर गुळवणी ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं. गुळवणीत पोळी टाकली की पोळीने असं समर्पणच केलं पाहिजे. डायरेक्ट आत्महत्या केली पाहिजे पोळीने. हिरगळूनच गेली पाहिजे तर ओरिजिनल पोळी. आमचा एक दोस्त एका गावात जेव्हा गेला, अरे त्याचा अंगठा मोडला पण पोळी तुटली नाही म्हणून. अरे काय लबरची का काय लय जड असत्या तो. काय काय मावल्या स्वयंपाकाला. एकाच कुकरमध्ये भाताचे 3 प्रकार करतात. खाली जळकेवाडी, मध्ये करपेवाडी, वर कोरडेवाडी. स्वयंपाकाचा मेळच नसतो काय कायला. आणि नवीन पोरींनी तर स्वयंपाक करूच नका. तुम्हाला नाही, तुम्हाला ती तुमच्या तेरी बसकी बात नाही हो बहुत अवघड आहे म्हणले. ती एवढं सोपं नाही. काय पोरी शिकायला बाहेर आणि इकडं जर गावाकडे आल्या तर आईचा लाड मारण्याचा. काय स्वयंपाकाचा मेळ लागेल. आणि लग्न झाल्यावर काय नाही, सासू जगदंबेचा अवतार. त्या गिरजामातेच्या स्वयंपाकावरून आपला विषय निघाला बरं का. आणि एका पोरीचं झालं लग्न. सासू म्हणली सुनबाई करा पुरणपोळ्या. ती मनात म्हणली चपात्याची येत नाही पोळ्या कशा करायच्या. पण म्हणली नाही म्हणावं तर सासू लई खवळण. तिने यूट्यूबला टाकलं पोळ्या कशा करायच्या. यूट्यूबवर सगळी लिस्ट गोळा केली. आमटीची, पोळ्याची, कुरड्या, पापड सगळं. मोबाईल झाला शिचअप निम्यात त्याला मिळच लागा ना. आमटीला मिरच्या किती टाकायच्या. पण म्हणली आमटी झणझणीत झाली पाहिजे. कमीत कमी माणसाकडे 10 तरी मिरच्या पाहिजे. अरे मारी ती का काय. माणसाकडे 10 मिरच्या हिरवी गार नुसती आमटी केली. 5 माणसाला 50 मिरच्या वाटल्या म्हणा आमटीला. तिखट झार आमटी केली. म्हातारी किचन खोलीत आली आणि तिने भाजीचा कलर बघितला. तिने कलरवरच क्वालिटी वेळ लागली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही, मला नाही जेवायचं. म्हणजे माझी शिवरात्री नवरात्रात
तुमचं तुम्ही बघून घ्या, मला नाही जेवायचं. पण नवरा नुसता वड्या छाणायचा, बायकोनं भाजी केली, म्हातारी म्हणली मरचीन लय तिकाटे, नको खाऊ. हे म्हणला मी खाणार, माझ्या बायकोचं तुला कधी कौतुकच नाही. युट्यूबवरून त्यांनी स्वयंपाक केला, मी आमटीच खाणार. आई म्हणली तू मग जाणार. पहिलाच घास खाला आणि त्याच्या कानातनं दूर निघाला आणि डोळ्यातनं गळा 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 पाणी. त्याची बायको जवळ आली, म्हणे होय व भाजीत काय कमी जास्त तर नाही ना झालं. हे म्हणला नाही नाही नाही, भाजी जगातोच एक नंबर. म्हणे मग डोळ्यात कसं काय पाणी आलं. ते म्हणले आनंद आसरू देऊ का अजून थोडी भाजी. नको म्हणला, हेच आनंद बळच पचिवलाय, मरण म्हणला मी आता. स्वयंपाक काय तरा आताच्या पर्यंत स्वयंपाक करावं गिरजा मातेनं. माय बाबा पोळी केली तर गुळवणी जागे विकरायची. आणि अशा पोळ्या खाण्यासाठी गावबा नावाचा एक सामान्य घरचा बालक नाथमहाराजांच्या घरी राहिला. नाथमहाराजांचा मुलगा हरिपंडित 4 वेस 6 शास्त्र 18 पुराणे त्याच्या पाठ होती. ते जे हरीच घालीत नव्हता कोणाला. हा ज्ञान होतं ना त्याला. अभ्यास केल्यावर माणसं अभ्यास असून बी जेव नम्र तेव खरा वीर आहे. माय बाप आता 2-4 पुस्तकं वाचली की माणसं येडेवणे करायला लागले. ते आता आपण असं ना गेप तू लई पडले तर हिद मग जास्त डोकं लावणाऱ्यांची संख्या वाढली. म्हणून तर तुकोबा आहे म्हणले, नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंता. तुका म्हणे जाण व्हावे लहानावणी लहान, महापुरी जाडी जाती तिला वळे वाचती. नम्रता महत्वाची हो. मुंगी होऊन साखर खायची. मुंगी दिसायला आणि झटका वाईट आहे. 2-4 मुंग्या एकत्र बसल्याने एक मुंगी म्हणे मला दिल्लीला जायचंय. मुंगी दिल्लीला, दुसऱ्या मुंगीने खनकुन कानाखाली टाकली. म्हणली आदरून बघून पाय पसर, आपलं बजेट किती, आपण बोलतो किती. उचलले जीभ लावले त्याला झपको. काय म्हणले, जाईन का मुंगी दिल्लीला? नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली, आपल्या गावातून एखादा दिल्लीला चला आणि गुपचूप त्याच्या खिशात जाऊन बसले, नॉनस्टॉप त्यांनी दिल्ली गाठली. तिकीट नाही, बुकिंग नाही, पासपोर्ट नाही, चेकिंग नाही. तिथं गेल्या त्या मुंगीनी कॉल केला, घे म्हणली पुरावा, न्यू पार्लमेंट दिल्ली म्हणले 2 मिनिटात मोदी साहेब येणार आहे, तुला व्हिडिओ कॉलवर मोदी साहेब दाखवते. आणि मग ग दिल्लीला कसं काय गेली ग? मग दिल्लीतली मुंगी म्हणली दिल्लीला यायला 2 गोष्टी गरजेच्यात. पहिली गोष्ट मी लहान झाली आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. कळते का बघा? आणखी थोडं तुकडं करून सांगतो. ज्याला परमार्थात मोठं व्हायचं त्याने विकार सोडा, म्हणजे लहान व्हा. माझ्या ज्ञानोबाऱ्या रूपी मोठ्याचा हात धरा, मोक्ष रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय येणार नाही. याचंच नाव आहे मोक्ष सायुजता जोडी. म्हणून नम्रता महत्वाची. गावबा नम्र होता. हरिपंडिताला अहंकार झाला. ते नाथ महाराजांना बी वाद करायचं व कधी मध्ये काय म्हणले, तुम्ही कोणाच्या घरी जाऊन जेवण करता, आपण कोणत्या कुळात जन्माला आलो, तुम्ही जाताय कोणाची पोरं कडव घेताय, काय कळतंय का नाही तुम्हाला? वडिलांसंगच उलट पालट बोल. नाथ महाराजांचा मुलगा हरिपंडित रामायणाचं युद्धकांडापर्यंत नाथ महाराजांनी विश्लेषण केलं आणि उत्तरकांड लिहायचं राहिलं होतं. ते हरिपंडित सारखा नाथ महाराजांना म्हणायचं, नाथ बाबा राहिलेलं रामायण कोण लिहिन? त्याला असं वाटायचं, नाथ महाराज म्हणते ना आता तुझ्याशिवाय कोण आहे बाबा, मला तूच लिह, असं वाटायचं. नाथ महाराज म्हणले, हरिपंडिता काळजी करू नको, राहिलेलं रामायण माझा गावबा लिहिन. गावबा शियाळीतच गेलं नाही, पेनच हातात धरला नाही, त्याला पुस्तक लिहायला होता का? आणि ते होतं बोहळा आहे म्हणले, असू दे बोहळा, बोहळा असाव पण गावळा नसाव. पंडित कधी वाद घालीत नाही, जी अति ज्ञानी त्यो. आणि जी मूर्ख आहे त्याला भांडणं करायचं कळत नाही. भांडणाचा नाद कोणाला आहे, ज्याला थोडं कळतं ते जास्त वळवळ करतं. कीर्तन करताना धोतर का घालता, जीन पॅन्ट करू का, काही प्रश्न गंधच. अरे तू लावूच नको, पण आमच्या खपल्या काला काढतो, जगू दे ना आम्हाला, आम्हीच आमचा प्रवास करून हँग झाले, तुझ्या नादाला आम्हाला टाइम राहिलाय का? त्याला एकच प्रमाणे, अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैचा गोपाळ पाव्या रे. म्हणले तर गाव बाता बोहळा आहे, असू दे बोहळा. नाहीतरी देव हा बोहळ्यालाच भेटत असतो. आवाज दे, हॅलो इको. देव हा बोहळ्यालाच भेटतो. हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी, 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 हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. अभिमानी अशी गर्भवास
भोळ्याला भेटतो. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानी अशी गर्भवास देव भोळ्याला भेट. लय चॅप्टर माणसाचं बी पारमार्थात काम नाही. चॅप्टर माणसं हे तर्कवान असतात. असंच कान तसंच कान हेच का निघ तू तिकडं पुस्तक लिही आम्हाला येडेवणी करू नको. परमार्थात हा श्रद्धावान लागतो. भोळ्या माणसाचंच परमार्थात काम. तू का म्हणे भोळा जिंकू जाणे गावबा भोळा असू दे भोळा रे तेवच रामायण लिहिणार. त्या गावबाला जवळ बोलवलं आणि नाथ महाराजांनी आलिंगन दिलं. आलिंगन गडे मोक्ष सायुजता जोडे. संतांनी आलिंगन दिलं. त्या गावबाची काया दिव्य स्वरूप झाली. त्या गावबानं रामायणाचं उत्तरकांड लिहिलं. मायबाप आजपर्यंत शास्त्रकारांना कळालं नाही नाथबाबांचं रामायण कुठं संपलं आणि गावबाचं कुठं सुरू झाले. इतकी नाथ महाराजांसारखी तंतोतंत भाषा तेवढी वाणी ताकद त्या गावबाच्या निर्माण झाली. आतापर्यंत कळत नाही की नाथबाबांनी कुठं थांबविलं होतं ह्यांनी कुठं सुरू केलंय कळतच नाही. इतकी समरूपता त्या गावबामध्ये निर्माण झाली. संतांनी आलिंगन दिलं हा फायदा आहे. अरे सामान्य घरचा बालक आहे अडाणी आहे पण संतांनी कृपा केली तर रामायणाचं उत्तर काढला येतो. हा संतांचा महिमा शब्दात सांगता येत नाही. ऐसा संताचा महिमा संताचा महिमा शब्दाच्या पलीकडे झाली बोला याची सीमा. शब्द संपले हो पण महिमा शिल्लक राहिला. संताचा महिमा एवढा सोपा नाही.